माझे गेले हरपून, याते कुळ माझे गेले हरपून, श्रीरंगा वाचुनी अनुनेने कितेसे कवाल मज वेळू वेळा, मी तया गुवळा रतली. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड नेईन गे माये. किती शिकवाल मज वेळू वेळा, मी तया गुवळा रतली. बापर कुमा देवीवरू जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळा नोव्हे गे माये. किती शिकवाल मज वेळू वेळा, मी तया गुवळा रतली. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र. समागत तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या प्रथम नमन करू मननाथा. उमाशंकराची या सुता चरणावर ठेवून माता साष्टांगी आता दंडवत. आईसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. आता मज साह्य येते करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगोनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कृती. देवादिदेवा जगत्रये जीवा, परियेसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसी देई प्रेम काही कळा. याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. किती शिकवाल मज वेळू वेळा, मी तया गुवळा रतलिये. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निरोपणा करता निवडलेली अभंग स्वरूपातली गवळण. संत श्रेष्ठ, साधकाचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, अनाथाची माय, असे संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा असा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानोबा उच्च कोटीला पोहोचलेल्या त्या गवळणीचं मनोगत या अभंगातून व्यक्त करताय. भगवंताला पाहिलंय आणि भगवंताला पाहिल्यानंतर अंतकरण जे आहे ते भगवंताला समर्पित केलेलं आहे. अंतकरणातले जे मुख्य स्तंभ चार आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकारही त्या परमात्म्याला समर्पित केला, चित्तही त्या परमात्म्याला समर्पित केलं, मनही त्या परमात्म्याला समर्पित केलं, बुद्धी त्या परमात्म्याला समर्पित केली. सर्व समर्पण भाव ठेवून असणारी ती गवळण व्यवहार तर करावाच लागेल, प्रपंच तर करावाच लागेल, संसार तर करावाच लागेल. मग संसाराकरता ज्याची गरज आहे ते अर्थ त्या काळामध्ये गोकुळात दूध दुभत्याशिवाय शक्य नाही. दही दूध तूप लोणी हे विक्री करता मथुरेच्या बाजारामध्ये घेऊन गेलेली ती गवळण, त्या गवळणीला एका साधकानं विचारलं, बाई तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुमचं कुळ कोणतं, तुमचं विशिष्ट असणारं स्थळ कोणतं, हे सर्व थोडा तुमचा परिचय मला द्या. त्यावेळेस ती म्हणली, मी काय तुम्हाला परिचय देऊ, मी कुळही विसरले, यातीही उसळले, नावही विसरले,
म्हणले सगळंच विसरले, आधार कार्ड तरी दाखवा. ते म्हणले ते उपलब्ध नाही, त्याच्यामुळे तेही काही मला दाखवता येणार नाही. काय हे सगळं कुठं विसरलं तुम्ही, नेमकं कुठं ठेवलं तुम्ही? त्यावेळेस त्या गवळणीने सांगितलं, हे सगळं त्या परमात्म्याला मी समर्पित केलेलं आहे, सगळं त्या भगवंताला मी समर्पित केले. त्या भगवान बाई व्यवहारामध्ये संसारामध्ये या गोष्टी समर्पित करून संसार होत नाही. ते म्हणजे मला सगळं माहिती आहे. संसारामध्ये स्वतःला जर समर्पित दुसऱ्याला केलं तर संसारिक पुन्हा त्या व्यक्तिमत्वाला स्वीकारत नाहीत. हा लोकाचार मला माहिती आहे, परंतु आता त्या लोकाचाराला मी भेणार नाही, त्या बाकीच्या असणाऱ्या व्यवहाराला मी भेणार नाही. मी त्या परमात्म्याच पुन्हा 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 दर्शन केल्याशिवाय राहणार नाही. बाकीचे मला भोग असणारे तुच्छ आहेत. किती जरी भोग, मग दर्शन असेल, आलिंगन असेल, समर्पण असेल, चरणसेवा असेल, पाद्यपूजा असेल, मुखामध्ये असणारं तांबूळ असेल, या सगळ्या भोगाचा असणारा मी तिरस्कार केलेला आहे. अष्टभोग भोगणे मज नाही चाड. आणि मी भक्ती प्रेमामध्ये तल्लीन झालेली आहे. भक्ती प्रेम गोड लेन गे माये. एवढी समर्पित झाली ती गवळण. बापर कुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा आणि काही केल्या वेगळा. आता कितीही वेगळं करायचा प्रयत्न केला तरी आता अंतकरण चित्त त्या परमात्म्यापासून वेगळं होणार नाही. नाही म्हणजे नाही. असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ. झालं कीर्तन, किती सोपं आहे. मला वाटतं या अभंगाचा अर्थ कळाला की सगळं कीर्तन झालेलं आहे. तशी वेळ खूप झालेली आहे आणि खूप वेळ होते. म्हणूनच गेल्या वर्षीपासून जवळचा आपला महाराज चड्डीवर येत होता, आता धोत्रावर आहे. सगळ्याला हक्क आहे. बस म्हणलं की बसता येत आहे आणि चला लांबवायचं म्हणलं की लांबवता येतं. हे सांगण्याचा अधिकार आपल्याला आहे. याच असणाऱ्या अनुषंगाने, याच विचारानं माझ्याकडे गेल्या वर्षीपासून तात्या महाराजांची सेवा प्राप्त होते. खऱ्या अर्थानं हे मी माझं परम भाग्य समजतो. आमच्या भागातली महाराज ही आळंदी म्हणजे मोरवड नगरी आहे. आमच्या भागातली ही प्रति म्हणणारच नाही, मी आळंदीच म्हणणार. आमच्या भागातली काल चर्चा झाली की महाराज आम्हाला कीर्तनाला यायचंय. मी म्हणलं दरवर्षी आळंदीला. म्हणले आळंदीला गेलो नाहीत म्हणूनच यायचं, कारण मोरवड ही आमच्या भागातली आळंदी आहे. आणि या आळंदीमध्ये दरवर्षीप्रमाणे कितीतरी वर्षाची जुनी परंपरा आहे आणि ती परंपरा अखंडित असणारे तेवढ्याच मोठ्या उत्साहात संपन्न होते. पहा, तात्या महाराजांची पालखी श्रीक्षेत्र मोठेगाव नगरीतून हे भाविक भक्त घेऊन येतात आणि लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम वर्षभर भगवान प्रभू रामचंद्राचे दिव्यत्व भव्यत्व ज्या रामायणातून जगाच्या समोर आलं, त्या रामायणाचे असणारी महत्वाचा मधला युद्धकांडातला हा प्रसंग जवळपास 41 अध्यायापासून ते 47 अध्यायापर्यंतचा हा सगळा गोड प्रसंग लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम. आणि लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर काल्याचं कीर्तन, नंतरचं अन्नदान आणि रात्रीची असणारी मोठ्या महाराजांची सेवा, हे सगळे असणारे प्रति वर्षाप्रमाणे संपन्न होत असलेले कार्यक्रम. आणि त्यातली आजची ही काल्याची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने संयोजक मंडळीच्या माध्यमातून पुन्हा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. मला आनंद वाटला. गेल्या वर्षी वाटलं होतं मी पुन्हा येणार नाही, तिकडे जाऊ नका इकडे सांगा. मला वाटलं पण ते पुन्हा मी एकदा आलेलो आहे. खऱ्या अर्थानं हे भाग्य आहे. विठ्ठल हरी विठ्ठल. या सेवेकरता विशेष उपस्थिती ज्यांची आहे, नामावंत या परिसरातील सर्व असणारे महाराज मंडळी, गायनाचार्य, गुरुजी मंडळी, मृदंगाचार्य, कुणाचंच मी नाव घेणार नाही, कारण कुणाचं तरी घेतलं तरी कुणाचं तरी राहणार आहे. आणि ज्याचं राहतं त्यानं दोनदा चहा पाजलेला असतो. त्याच्यामुळं ते म्हणतं महाराज आम्ही एरवी तुम्हाला असं विचारावं, तुम्ही आम्हाला त्यावेळेस साधं न विचारावं म्हणजे हे योग्य नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनाच मी साष्टांग दंडवत घालतो आणि निरोपणाकडे वळतो. पहा, वेळ बराच झालेला आहे. आपल्याला काला करायचा आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की ठरलेलं कीर्तन आहे. भगवंतानं गोकुळामध्ये ज्या केलेल्या लीला आहेत त्या लीलेचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि काला ऐकायची अंतकरणामध्ये ओढ असते. पहा, काला काल्यासारखा झाला तरच काला होतो, नाहीतर कालवा होतो. बसलेला प्रत्येक श्रोता त्या अपेक्षेनं बसलेला असतो की भगवंताच्या गोड लीला आपल्याला ऐकता येतील. काय नवल आहे बघा. रामकथेचा शेवट काल्याने म्हणजे भगवंत कृष्णाच्या चरित्राने.
नरसिंह जयंतीचा सप्ताह असेल शेवट कृष्ण लिलेनं, हनुमान जयंती शेवट कृष्ण लिलेनं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जन्माष्टमी शेवट कृष्ण लिलेने. महाराज तिथं कृष्ण लिलेनं शेवट झाला हरकत नाही, परंतु इतर देवदेवतेचा उत्सव असला तरी शेवट कशा नाही कृष्ण लिलेनं. मग कृष्णाला एवढं विशेष महत्व का? ऐका, त्याचं कारण आहे. पहा, कृष्ण हे आमच्या परमार्थाचं कुळ नाम आहे. कृष्ण हे परमार्थाचं संप्रदायाचं काय आहे? कुळ नाम आहे. सगळं बदलतं, कुळ नाम बदलत नाही. पंजोबाला जर विचारलं तुमचं नाव सांगा तर पंजोबा नाव सांगतील, पंजोबा खापर पंजोबा कुळ नाम म्हणजे आडनाव. आपल्या आजोबाला विचारलं आजोबा पंजोबा आडनाव, वडील आजोबा आडनाव, मुलगा वडील आडनाव, नातू मुलगा आडनाव, पंतू नातू आडनाव. महाराज 2 पिढ्या झाल्या की मागल्या पिढीचं नाव माग पडतं, ते राहत नाही, पुन्हा राहत नाही. आडनाव मात्र कायम राहतं, कुळनाम मात्र कायम राहतं. कुळनामात बदल होत नाही. संप्रदायाचं वारकऱ्यांचं कुळनाम काय आहे? कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन, कृष्ण नामे कुळ हे पावन, निवृत्ती काय हे कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन, कृष्ण नामे कुळ हे पावन, कृष्ण नामे निवृत्ती केली कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन, कृष्ण नामे. प्रत्यक्ष ज्ञानोबराय सांगतात आमचं कुळ हे कृष्ण नामानं पावन झालेलं आहे. म्हणून कृष्णाच्या लीला, कृष्णाचं वर्णन ही परंपरा आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची गवळण अभंग स्वरूपामध्ये या ठिकाणी सेवेकरता घेतलेली आहे. आपल्याला ज्ञात आहे ज्ञानोबरायाचंही चिंतन व्हावं, कारण आज ज्ञानोबरायाचा संजीवन समाधी सोहळा आहे. प्रत्येकाची दृष्टी आळंदीमध्ये असली तरी आपलं अंतकरण, आपलं मन आणि आपलं धड याच ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानोबरायाचंही चिंतन आपल्याकडून घडावं. ज्या ज्ञानोबरायाने तुम्हा आम्हाला एक विशेष असणारा ज्ञानाचा धरा उपलब्ध करून दिला, संस्कृत मध्ये दडलेलं ज्ञान प्राकृत मध्ये आणलं, संस्कृताची दाटी उघडून ज्ञान दृष्टी गेलीसे मराठी गीता दे. संस्कृत मध्ये दडलेलं ज्ञान प्राकृत मध्ये आणलं आणि ते ज्ञान एवढं विशेष ठरवलं की ज्ञानाच्या मार्गामध्ये फक्त अहंकार जर बाजूला काढला तर ते ज्ञान आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देईल. फक्त काय आहे, काम क्रोध हे विकार ज्यावेळेस तत्पर होतात, कारण भल्या भल्यांची वाट अडवण्याचं काम क्रोध करतात. ज्ञानोबा रायांच्या समोर मात्र ते तग धरू शकले नाहीत. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये प्रसिद्ध ओवी देतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक हे. असे असणारे काम क्रोध विकार, त्या काम क्रोध विकाराला आपल्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारचा थारा ज्यांनी दिला नाही ते संत श्रेष्ठ ज्ञानोबराय. आणि त्या ज्ञानोबरायाचा संजीवन समाधी सोहळा, ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली, ज्या ज्ञानोबरायांनी अनुभव अमृत म्हणजे अमृत अनुभव निर्माण केलं, ज्या ज्ञानोबरायांनी 65 श्लोकाची चांगदेव 65 निर्माण केली, ज्या ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या करता स्वतंत्र हरिपाठ निर्माण केला, हरिपाठ एवढा प्रगत झाला, हरिपाठ एवढा प्रचलित झाला, ज्याची परमार्थाकडे पाठ आहे त्यालाही एका होईना अभंग हरिपाठातला पाठ आहे, असा असणारा हरिपाठ आहे. हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करे. सामान्य जीवाला ही परमार्थ आणि भगवत भक्ती करता यावी याच्याकरता स्वतंत्र 27 अभंगाची रचना ज्ञानोबरायांनी केली. म्हणून ज्ञानोबराय 4 पुत्राची माय आहे. ऐका, ज्ञानोबराय 4 पुत्राची माय आहे. काय म्हणतील बहुतेक डोक्यावर पुरले. ज्ञानोबरायांना आणि पुत्राची माय म्हणलेस कसं शक्य आहे? ज्या ज्ञानोबरायांचं विवाहच नाही,
ज्यांचं पूर्ण जीवन ब्रह्मचर्य पदामध्ये गेलं त्या ज्ञानोबरायचे पुत्र असूच कसे शकतील? ऐका, 4 पुत्र आहेत ज्ञानोबरायांचे. पहिला पुत्र साधक, दुसरा पुत्र अनाथ, तिसरा पुत्र वेदांती आणि चौथा पुत्र योगी विठ्ठल. साधकाचा माय बाप, साधक हा ज्ञानोबरायचा पुत्र आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, योगी ज्ञानराज माझी अनाथाची माय. अनाथ आणि वेदांत ज्ञानी यांची असणारी ती माय आहे. अशा ज्ञानोबरायांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करून आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळणार आहोत. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. ते चरित्र कुठलं उच्चारायचं? चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. वेळ कमी आहे आणि बरंच असणार या ठिकाणी आपल्याला पेरणी करायची आहे. पेरणी करून आता माग फसाटीचा विचार नाही, आईचा विचार नाही, फक्त ते काय केलं. आता ज्ञानोबरायन तात्या महाराजाच्या सानिध्यात म्हणल्यास उगवल्याशिवाय राहत नाही. त्याची काळजी करू नका, त्याचा अंकुर मात्र येणारच आहे. त्याच्यामुळे आता थोडं धावतं आपल्याला पुढे चालायचंय. पुढेही बहुत बाकी काही नाही, जेवायचे बाकी काय करायचंय, पण तेही महत्वाचं आहे. सकाळपासून आपली या ठिकाणी धावपळ आहे. खरा प्रसाद, खरा काला म्हणजे तो आहे. काला खाण्याच्या अगोदर त्या काल्यामध्ये भगवंताचं विशेषत्व या ठिकाणी निर्माण व्हावं, याच्याकरता त्याचं चरित्र उच्चारावं लागतं. पहा, असं ते चरित्र गोड चरित्र आहे. कृष्णाचं चरित्र गोकुळातलं विशेष आहे. म्हणूनच मथुरेत बंदीशाळेत जरी तो परमात्मा अवताराला आला असला तरी आमच्या तुकोबारांनी बंदीशाळा मागे टाकून दिली, मथुरा मागे टाकून दिली. मथुरेचा उल्लेख येऊ दिला नाही. आमचा कृष्ण कुठं जन्मला? तुकोबाराय म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टा जळका बसवला. म्हणून गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा. आजही व्यवहारामध्ये ऐका, व्यवहारामध्ये बोलत असताना आपण मथुरा शब्दाचा उपयोग करत नाही. आपण व्यवहारात कोणत्या शब्दाचा उपयोग करतो? गोकुळ या शब्दाचा उपयोग करतो. पहा, मथुरा हा नाही, मथुरेचा उपयोग नाही, गोकुळ या शब्दाचा उपयोग. कुठं येतो गोकुळ शब्द? ऐका, 4 मुलं सर्व्हिसला लागले आणि योगायोगानं तो बाप बाजारामध्ये गेलेला आहे. पहिली परिस्थिती हालाकी, साधी परिस्थिती, सामान्य परिस्थिती. आणि तो व्यक्ती बाजारात गेल्यानंतर त्याला नवीन पाहुणा भेटला. 20 वर्षानंतर त्या पाहुण्याची भेट झालेली. जे हरी कस काय? म्हणजे बरं आहे मला, अहो चांगला चेहरा चमकतोय. आम्हाला चमकणार नाही तर काय होणार? आपला पहिला काळ राहिला नाही. म्हणजे झालंय काय? 4 मुलांना सर्व्हिस लागली. 4 मुलं नोकरदार. थोरल्याला 3.25 लाख रुपये, कमी वाटायली असती तर वाढवी. 4.25 लाख रुपये थोरल्याला पगार आहे महिन्याला. 2 नंबरच्याला 3.5 लाख आहे. 3 नंबरच्याला 2.25 लाख आहे आणि शेवटच्याला 2.5 लाख रुपये पगार महिन्याकाठी आहे. त्या चौघाच्याही पत्न्या तेवढ्या शिकलेल्या आहेत, त्यांनाही तसाच पगार आहे. गेल्या वर्षीचं सोयाबीन आणखी विकलं नाही. 12,000 काही भाव लागत नाही, मी काही विकत नाही. किती झालंय? 2,500 कट्टे सोयाबीन वेअर हाऊसला लावलाय. हरभरे 900 कट्टे झाले. एकरी 85 टनाचा ॲव्हरेज ऊसाचं आलं. जवळपास 2.25 एकर ऊस चांगला PRP देणाऱ्या कारखान्याला पहिल्याच प्रोग्राम मध्ये गेला. खूप असणारे या ठिकाणी गडगंज संपत्ती आहे. जर्सी गाईचा गोटा आहे. मळणी यंत्र 2-4 आहेत. ट्रॅक्टर 5-7 आहेत. JCB आहेत. टिप्पर आहे. आपल्याच बाजूची ग्रामपंचायत आली आहे. त्याच्यामुळे आम्हा दोघा बायकोला, नवरा बायकोला निराधार आहे. आणखी काय सगळं आहे. एका शब्दात सांगाय बरं. आणखी कमी जास्त होतं तर ते सुनालाही मिळाले का? तर सून सामान्याची बहीण राहिली नाही, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झालेली आहे. त्याच्यामुळे आता कोणत्याच गोष्टीची उणीव माझ्या प्रपंचात नाही. मग सगळ्या मुलांना एक मुलगा एक मुलगी आहे. एका शब्दात सांगू का महाराज? म्हणजे सांगा, माझं घर सध्या भरलं गोकुळ आहे. माझं घर काय आहे? गोकुळ आहे. ऐका, जिथं आनंद आहे, जिथं समाधान आहे,
जिथं स्थिरता आहे, जिथं उत्कर्ष आहे, जिथं कसल्याच प्रकारचा कलह नाही, वाद नाही, तंटा नाही, भेद नाही, ईर्ष्या नाही, तिथं काय आहे? गोकुळ आहे. आणि असं गोकुळ जिथं आहे तिथं कृष्ण आहे. म्हणून आपलं घर गोकुळ असावं, आपली गल्ली गोकुळ असावी, आपलं गाव गोकुळ असावं, आपला तालुका गोकुळ असावा, आपला जिल्हा गोकुळ असावा, वाढवीत नाही आपला भारत गोकुळ असावा. अशीच गोकुळाची अवस्था. आणि तिथं कृष्ण आहे. आणि त्या कृष्णाच्या आगमनानं आनंद कुणाला? एकट्या यशोदेला नाही. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनार. एवढं जरी काल्याच्या कीर्तनातून आपण घरी नेलं तर भंडाऱ्याचं सार्थक झालं. तुम्ही म्हणा काय न्यायचं? ऐका, यशोदेला मुलगा झाला आणि गुड्या सगळ्या गावानं उभ्या केल्या. मुलगा कुणाला झाला? यशोदेला. आणि गुड्या कुणी उभी केल्या? गावानं उभ्या केल्या. इथंच अडचण होईल. शेजाऱ्यानं कॉलमचं काढलं बांधकाम की शेजाऱ्याचा चेहरा लगेच पडायला. आणि आम्ही काल तर खूप ऐकायला. तसं नाही. शेजाऱ्याच्या जीवनात जर आनंदाची बातमी कळाली तर आपल्यालाही त्याचा काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे. आणि शेजाऱ्याकडे जर दुःख झालं तर आपल्यालाही त्याचं काय झालं पाहिजे? दुःख झालं पाहिजे. हे काल्यातून घरी न्यायचंय. काल्यातून माणसं हे घरी नेत नाहीत. गिलासात बुंदी, चांगली चप्पल हे घरी घेऊन जातात. महाराज हे नाही घरी. हे प्रसंग असे गोड गोड प्रसंग आहेत. 5व्या दिवशीच भगवंतानं सायुज्यता मोक्ष असणारा पुतणीला दिला. मारण्याकरता आलेली मावशी झाली ना, मग नात्याचा उद्धार. त्या पुतना मावशीचा असणारा भगवंतानं उद्धार केला. बघता बघता परमात्मा असणारा 1.25 महिन्याचा झाला. 1.25 महिन्याचा. 1.25 महिन्याच्या परमात्म्यानं पिढेदान दिलं. कुणाला? कपटी महाबळा भट्टा दिले पिढेदान. महाबळ भट्टाला असणारं पिढीदान त्या परमात्म्यानं दिलं. आणि 1.25 महिन्याचा तो बाळ, त्या यशोदेनं त्या बाळाचे दोन्ही हात पकडले आहेत. आणि ती यशोदा म्हणते, ए कृष्णा थोडं नाचतो का? कृष्णा नाचतो का? आता 1.25 महिन्याच्या लेकराला सांग आई नाचता येईल का? 1.25 महिन्याच्या लेकराला या अंगावर होता येत नाही. आईचं असणारं मन एवढं विशाल असतं. पहा, तिला वाटतं लवकर लेकरानं रांगावं, लवकर बोलावं, लवकर पळावं, लवकर धावावं, अशी काही असते. आईचं अंतकरण आहे. 1.25 महिन्याच्या त्या लेकराचे यशोदेनं दोन्ही हात पकडले. आणि यशोदा म्हणते नाचतो का? परमात्म्याने विचार केला, आईचीच मनोकामना आहे, पूर्ण केलीच पाहिजे. ताट अंतुरणावर उभारलं. डावा पाय उचलला, जमिनीवर आपटला. उजवा पाय उचलला, जमिनीवर आपटला. थै 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 नाचू लागलो. यशोदेला धक्का बसला. यशोदा म्हणली, याला डाबरला तेल लावलं नाही, हिमालया लावलं नाही, हॉर्लॅक्स दिलं नाही, सेरेलॅक पाजलं नाही, जरदाळू उगाळून दिलं नाही. एवढं याच्या स्नायूमध्ये बळ आला असेल कुठून? त्या बिचारीला काय माहिती आहे? या जगातल्या प्रत्येक जीवाला स्वतःच्या करंगळीवर नाचवणारा हा बाबा. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. आणि त्याच्या त्या नाचण्याचा प्रताप, त्याचा परिणाम कुणावर झाला? जे जड वस्तू होत्या त्या जड वस्तू जाग्यावर नाचू लागल्या. पोळपाट नाचतो यात नवल नाही, बेल नाही नाचायला. आता बेलण्याच्या धाकावर बरेच नाचतात, पण ते बेलनं मनानं नाचायला. या ठिकाणी कैची नाचायली, उलतनं नाचायला, चमचे तर अजूनच नाचतात, ते चमचेही नाचायले. उतरंडीचे गाडगे नाचायले, रोवून ठेवल्याला उकळ उपटलं नाचायला, जात्यावरचा वरचा पाळू नाचायला, खालचं जातं नाचायला. यात नवल नाही. उतरंडीच्या कडीचे दोन्ही मुसळ, एक इडीच तेही नाचाय. आणि हा सगळा परिणाम पाहिला आणि यशोदेच्या लक्षात आलं. यशोदेला म्हणते, कृष्णा बस जा, हा सगळा तुझा प्रताप आहे. तुझ्या नृत्यानं सगळ्या असणाऱ्या जड वस्तूतही चेतना आली. या भगवंताच्या गोड अशा लीला आहेत. पाहता पाहता परमात्मा 6 महिन्याचा झाला. रांगत रंगणी चोरी चलोनी, रांगत रंगणी चोरी चलोनी, धावणी धरती गवळ, धावणी धरती गवळ, बांधिती चरणी रेदी घरानी, यशोदे साधनी, जय तुझ भक्तुन तमाले नवल केले मारे. कृष्ण
तरंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधित चरणी देते गराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाळ निळे लवण केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा कृष्ण तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखीला गवळण जसवंती पय सांगे आलिया कृष्णाची या मागे येणे येणे वो श्रीरंगे नवनीत भक्षिले एका हाती लोण्याचा कवळू मुख माकीले आळू माळू. नामदेव महाराज या रांगण्याचं वर्णन करतात. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं ये दशे चरित्र केले नारायणे आणि रांगता गोधने. तुकोबराय असतील ज्ञानोबराय असतील निवृत्तीनाथ दादा असतील तसं नामदेव महाराज म्हणतात 5-6 महिन्याचं लेकरू आहे. बाळ किती महिन्याचं आहे का? 6 महिन्याच्या कृष्णाला कळतंय की ताक सांडून द्यावं लागतं लोणी खावं लागतं. 6 महिन्याच्या लेकराला कळतंय साकावर सांडून काय द्यावं लागतं ताक खावं काय लागतं दही दूध तूप लोणी खावं लागतं आणि ताक सांडावं लागतं. 60 वर्ष जरी झालं तरी सांगावंच लागतं हे प्यावं नाही लागतंय. हे किती वाईट आहे स्थिती. असो तिकडे आपल्याला जायचं नाही. सांगायचं तात्पर्य हे त्या 6 महिन्याच्या लेकराला कळायले आणि ते 6 महिन्याचं लेकर सगळ्या जगाला सांगतंय सगळ्या जगताला सांगताय आपल्याला पौष्टिकता देणारे दही दूध तूप लोणी आहे आणि असे घटक आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे. पाहता पाहता परमात्मा 2.5 वर्षाचा झाला आणि 2.5 वर्षाच्या परमात्म्याच्या त्या गोड लीला काही गोपिका पाहतायत महाराज. खरंच त्या गोपिका धन्य आहेत. त्या गोपाळ धन्य आहेत. त्या गायी धन्य आहेत. त्या ठिकाणची रजकण ती माती धन्य आहे. त्या ठिकाणचा गोवर्धन धन्य आहे. त्या ठिकाणचे वल्ली वृक्ष नदी जल हे सगळं धन्य आहे. खरं भाग्यवान आहे. भगवंताचा चरण स्पर्शाचा आस्वाद त्यांना घेता आला. त्यातली एक जाणकार गवळण नवीनच लग्न झालेलं शेजारचीनं त्या देवाचं कौतुक ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तिला वाटलं एकदा त्या कृष्णाला पाहावं एकदा त्याला डोळे भरून पाहावं एकदा त्याला डोळे भरून पाहावं. काळ असा होता पहा त्यावेळेस परवानगी शिवाय सुनाला घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. कोणी सुना कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. लेक नावाची गवळण स्वतंत्र माहेर मध्ये आली की लेकीला आईला विचारायची काही गरज नाही. आई मी जरा माझ्या मैत्रिणीकडून जाऊन येते. मैत्रिणीला भेटून बरेच दिवस झालं जाऊन येते. आई म्हणते जा बाई. ती जाते गप्पा गोष्टीमध्ये ती बऱ्याच वेळ या ठिकाणी रंगून जाते. सगळ्या मैत्रिणी एकत्रित येतात. पाहता पाहता रात्रीचं भोजन तिथंच होतं. ती माय घरी वाट बघत असते. बीबीजी गेली ती आलीच नाही गेली ती आलीच नाही गेली मग फोन नाही आई तू आता जेवण करून घे मी इथं जेवायले. काही नाही महाराज तिथं धाक नाही. तिथं काही पारतंत्र्य नाही. तिथं स्वातंत्र्य आहे. व सुनला मात्र सासरवासामध्ये असताना परवानगी शिवाय घराच्या बाहेर जाता येत नाही. सासूची परवानगीच घ्यावी लागेल. आणि सासू आमचे महाराज सांगायचे सासू या शब्दाचा लॉंग फॉर्मच असा आहे सारख्या सूचना सासू सारख्या सूचना म्हणजे सासू आणि सून सून या शब्दाचाही लॉंग फॉर्म तेच सांगायचे. सूचनेला नकार मनातल्या मनात उघड देता येत नव्हता. उघडले देता येत नाही. सासू मात्र काम सांगायचे. सून मात्र मनातल्या मनात नकार देऊन काम केल्याशिवाय तिला पर्याय नाही. परवानगी शिवाय बाहेर घराच्या बाहेर जाता येत नाही. तिनं केलं काय युक्ती केली. फार हुशार ती सून. काय युक्ती केली. भरलेला रांजण तुकाराम महाराज म्हणतात त्यानं रिकामा केला आणि सासूकडे गेली म्हणली आत्या घरामध्ये त्या रांजणात थोडसही पाणी नाही थेंबरही पाणी नाही. सासू म्हणली मला सांगण्यापेक्षा घागर उचलायची आणि यमुनेला जायचं. तुला यमुनेची वाट माहित नाही का. यमुनेची सहज मागून वाट होती परंतु तिला पाहायचं होतं कृष्णाला पाहायचंय. त्याच्यामुळं मागल्या खिंडीतल्या वाटेनं न जाता मुख्य वाड्याच्या समोरच्या वाटेनं ती गेली. जाताना गेली येताना पाणी घेऊन घडा कमरेवर आहे आणि परमात्म्याला तिनं पाहिलं. पाहिल्याबरोबर त्या बाबानं तिला वेद लावलं. महाराज पाहिल्या वेद लावी आणि पैसे जीवी पाहिला पाहिला नंदाचा
येले ते नैवेद्य येले ते नैवेद्य येले म्हण पाहिला नंदाचा नंदन. ही अवस्था अशी झाली त्या गवळणीची, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेदली परमानंदा हो नंदा हो नंदा. सेना महाराज सांगतात विसरला देहभाव, देहभाव विसरला, जन्म मरणाचा पुसियेला ठाव, वृत्ती हरण केली महाराज, वृत्ती स्वानंदे. त्या परमात्म्यानं तिला आकर्षित केलं आणि ती गवळण चित्त त्या परमात्म्याकडे ठेवलं आणि तशीच उभारली, तशीच उभारली, तशीच उभारली. अहो व्यवहारातल्या चर्चा जर चांगल्या रंगल्या आणि एखादी गवळण दुसऱ्या गवळणीला बोलत उभारली, असं म्हणतात. एखादी गवळण आता तर सांगायला बरं का, एखादी गवळण दुसऱ्या गवळणीला जर बोलत उभारली, एक गवळण असं म्हणतात एक स्त्री बिचारी रानामध्ये चालली होती कोय घेऊन, कशाला लावण्याकरता. ते जुनं असणारं मडकं, त्या मडक्यामध्ये राख मध्ये ठेवलेली ती कोय ती घेऊन रानात चाललेली. पण दुसरी बाई तिला बिचारीला भेटली, चर्चा अशी रंगली अशी रंगली अशी रंगली, बघू नका कोय उगवली तरी चर्चा संपली. पण हे जे रंगणं आहे, हे चित्तहरण जे आहे ते सामान्य व्यवहारातलं आहे. इथं मात्र त्या गवळणीचं चित्त परमात्म्याच्या रूपामध्ये या ठिकाणी आकर्षित झालेलं आहे. आणि अशी ती गवळण घरी गेली. दुसऱ्या दिवशी जावा भावासोबत असणारी ती गवळण दही दूध तूप घेऊन मथुरेच्या बाजारामध्ये आलेली आहे. आणि मथुरेच्या बाजारात आल्यानंतर दह्या दुधाचे ते माठ असणारे समोर मांडले. दह्या दुधाचे माठ मांडल्यानंतर गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या अशी म्हणू लागली. दही घ्या, लोणी घ्या, तूप घ्या असं म्हणत नाही. गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोपाळ घ्या अशी म्हणू लागली. का कारण झालं तिचं? हरिने माझे हरिने चित्त आणि भारवीत विसरले. त्यातली एक अशीच गवळण. विचार करा, रेणापूरच्या बाजारामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं विकाय ठेवलेत पुढे बटाटे. विकाय काय ठेवले? बटाटे. व ते बटाटे म्हणे ना कांदे घ्या, कांदे घ्या, कांदे घ्या. शेजारचा म्हणला बहुतेक याच्या गोळ्या संपल्या, याच्या डोक्यावर झालाय परिणाम. विकाय ठेवलेत बटाटे आणि म्हणतय कांदे. तशीच अवस्था त्या गवळणीची झाली. विकाय ठेवलंय दही दूध तूप लोणी आणि घ्या म्हणती गोविंद गोपाळ केशव माधव हे घ्या म्हणते. त्यातली एक जाणकार असणारे महात्मे त्या ठिकाणी आले आणि त्या महात्म्याने तिची ती झालेली उच्च कोटीची अवस्था, तिची बदललेली ती वृत्ती, परमात्म्यानं तिला कसं आकर्षित केलं हे पाहिलं. त्या महात्म्यांना समाधान वाटलं. अरे आपण एवढा प्रयत्न करतो एक संध या ठिकाणी परमात्म्याशी जोडण्याचा, तरी आपण जोडले जाऊ शकत नाही. काही ना काही विकल्प आपल्या डोक्यामध्ये येतो. कारण भगवंताशी नातं जोडण्याकरता सगळे विकल्प निवृत्त व्हावे लागतात महाराज. विकल्प निवृत्त झाल्याशिवाय परमात्म्याशी एकरूप होता येत नाही. ही व्यवहारात असताना, संसारातल्या वस्तू विकत असताना परमात्म्याशी एवढी एकरूप झाली आहे. खरं हिचा परिचय तरी विचारावा म्हणून ज्ञानोबाराय तिथे गेले आणि त्या ज्ञानोबारायने त्या गवळणीला विचारलं, बाई तुझी याती काय, तुझं कुळ काय, तुझं नाव काय, तुझं गाव काय? याती कुळ माझे गेले हरपानी, याती कुळ माझे गेले हरपानी, याती कुळ माझे गेले हरपानी, याती कुळ माझे गेले हरपानी. श्रीरंगाबातोनी आणून, श्रीरंगाबातोनी आणून किती दिवशी कवनला मज वेळो वेळा, किती दिवशी कवनला मज वेळो वेळा. श्रीरंगाबातोनी
कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या मनिहारी. कोणी एक अशी स्वतःला भुलून गेलेली विसरलेली ती नारी गवळण. ज्ञानोबारायांनी तिचा परिचय तिला विचारला. काय बाई तुझं नाव, काय तुझं कुळ, काय तुझी याती, कोणतं तुझं गाव. ती एकरूप त्या परमात्म्याशी झाली. ती म्हणली मला श्रीरंगाशिवाय दुसरं काही विचारू नका, मला श्रीरंगाशिवाय दुसरं काही विचारू नका. फक्त विचारायचंच असेल तर श्रीरंग विचारा, बाकी मला काही विचारू नका. आपल्या बाबतीत जर चर्चा सुरू झाली, आपण जर एकमेकाला भेटलो कुठं बाहेर, आपली पहिली चर्चा असते हरभर काय म्हणायला. आता तुमच्याकडे नाही, तुमच्या ऊस काय म्हणायला, ऊसाची लागवड झाली का, ऊसाची लागवड झाली का, पेरणी पूर्ण झाली का, मुलाबाळाचं कसं आहे, प्रपंचाचं काय चाललंय, हे आपण या ठिकाणी व्यवहारामध्ये बोलताना विचारू. त्यावेळेस आपण अगदी आतपासून ते इथपर्यंत, येतपासून ते इथपर्यंत असणारे या ठिकाणी सांगत राहू. मग ते सांगण्याकरता 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास का लागेना, आपण विस्तृत सांगू. तसं त्या ज्ञानोबारायांनी त्या गवळणीला विचारलं, तुझं कुळ सांग, तुझं नाव सांग, तुझी याती सांग, तुझं गाव सांग. ती म्हणली मला बाकी काय विचारू नका, श्रीरंगा वाचोनी आणूनी, श्रीरंगाशिवाय मला बाकी काय विचारू नका. निष्ठावंत वारकरी आषाढीच्या वारीला जर ज्ञानोबाराय सोबत पंढरपूरला निघाला, निष्ठावंत म्हणायला, निष्ठावंत वारकरी निघताना काही सोबत नाही, आणि असा वळकटी फक्त सोबत आहे, पताका सोबत आहे, एक टाळ सोबत आहे, आणि असा निष्ठावंत वारकरी ज्ञानोबाराय सोबत निघाला. प्रस्थान झालं आणि ज्यावेळेस सासवड घाट ओलांडून तो पुढे निघाला, अर्ध्यापर्यंत आला, सहज त्याला विचारलं, जे हरी कुठपर्यंत आलो. ते म्हणले कुठपर्यंत आलो हे विचारू नका, ज्ञानोबाराय सोबत आलो एवढंच विचारा, बाकी काय आम्हाला माहिती नाही. आज तारीख म्हणजे तारीख माहिती नाही, वार माहिती नाही. अहो म्हणले आपलं म्हणले बाकी मला काय विचारू नका, फक्त एक विचारा, भजन कुठपर्यंत आले ते विचारा. ते म्हणले भजन आता भोपाळी पर्यंत आलंय. मग तुम्हाला वासुदेव येत असेल तर वासुदेव म्हणा, बाकी काही तुम्ही मला विचारू नका. हे निष्ठावंत वारकऱ्याचं विशेष लक्षण आहे. तसं या ठिकाणी परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेली ती गवळण, ती गोपिका ज्ञानोबारायला म्हणते मला बाकी काही विचारू नका, श्रीरंगा वाचोनी आणूनी. ज्ञानोबाराय म्हणले बाई तू संसारिक आहे, तुझे मुलं बाळ पती सासू सासरे ननंद भाऊजय सगळे असणारे घरी वाट पाहत असतील, त्यांच्याकरता तू थोडस सावध हो, थोडासा विचार कर. ती म्हणली मला तुम्ही किती शिकवण्याचा प्रयत्न केला, किती हो शिकवला किती हो शिकवला किती हो शिकवले
त्या गोपाळांशी मी एकरूप झालेली आहे. त्या परमात्म्याला मी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आता तुम्ही किती जरी मला शिकवलं तरी मी इथून बाजूला निघणार नाही. मी माझी वृत्ती त्याच्यापासून दूर करणार नाही. मी माझं चित्त त्याच्यापासून दूर जाऊ देणार नाही, असा तिचा निश्चय आहे. आणि हाच निश्चय फार महत्वाचा आहे. हा निश्चय फार महत्वाचा आहे. आणि तो निश्चय तिनं त्या ठिकाणी ज्ञानोबरायला बोलून दाखवला. मला किती तुम्ही या ठिकाणी आमिष दाखवलं, अष्टभोगाचं जरी आमिष दाखवलं तरी मला भक्ती प्रेमाच्या समोर ते अष्टभोग तुच्छ वाटतात. अष्टभोग भोगणे माते नाही तार, अष्टभोग भोगणे माते नाही तार, अष्टभोग भोगणे माते नाही तार, अष्टभोग भोगणे माते नाही तार. भक्ती प्रेम गोड लैले गे माये, भक्ती प्रेम गोड लैले गे माये. किती वसिकवाला माझा वेरुळे, किती वसिकवाला माझा वेरुळे. या ठिकाणी भगवंताची पूजा करण्याकरता जे केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे भोग आहेत पहा. त्या भोगाचंही असणारा आमिष त्या दाखवलं महाराज ज्ञानोबराने. ती गवळण ऐकाय तयार नाही. ती गोपिका म्हणते अष्टभोग भोगणे मज नाही चाड. त्याचं तुम्ही किती जरी मला आमिष दाखवलं तरी त्याची मला विशेष गोडी नाही. भक्ती प्रेम गोड लेईन गे. आणि भक्ती प्रेमामध्ये तल्लीन झालेला निष्ठावंत वारकरी त्याला बाकी काही आवडत नाही. त्याला फक्त तेच जसं आवडतं भगवत आणि भगवंताचं नाम, ज्ञानोबा तुकाराम एवढंच आवडतं. त्याला बाकी काय आवडत नाही. आणि जे नवीन गेलेलं आहे त्याला ते तर आवडत नाही. बाकी बिस्किट आवडतात, पाण्याच्या बाटल्या आवडतात, छत्री आवडते, भोंगते आवडतात, शेंगदाणे दिलेले ते आवडतात, तेच आवडतं. महाराज म्हणतात जे एकरूप परमात्म्याशी झालेला आहे त्याला मात्र फक्त भक्ती आणि भक्तीतलं प्रेम आवडतं. भक्ती प्रेम गोड लेन गे माये, किती शिकवाल मज वेळू वेळा आणि मी तया गोवळा रतने. किती एकरूपता आहे, एवढी एकरूपा की जीवाशी जीव एकरूप झाला. हाच खरा काला अभंगाच्या शेवटच्या चरणात. बाप रुक्मा देवीवरू देवेचा देवाळा, बाप रुक्मा देवीवरू देवेचा देवाळा, बाप रुक्मा देवीवरू देवेचा देवाळा, बाप रुक्मा देवीवरू देवेचा देवाळा. काही केल्या वेगळा नव्हे गे माय, काही केल्या वेगळा नव्हे माय, काही केल्या वेगळा नव्हे गे माय, वेगळा नव्हे गे माय. किती वेळ शिकवाला माझ वेळ वेळ
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भाव आपल्या समोर व्यक्त केलेला आहे. आता काल्याच्या कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची. टेन्शन घेऊ नका, मला वेळ तसा कार्यकर्त्यांनी 7 वाजेपर्यंतचा दिलेला आहे. टेन्शनच आलं काही पुन्हा. अगदी एखादी खोडी सांगेल आणि मी थांबेल, कारण पुढेही बहुत करणे आहे. समाज खूप जमलेला आहे. भाविक भक्त प्रसाद प्रत्येकाला वेळेत पोहोचला पाहिजे. त्या युगाने भगवंतानं गोकुळामध्ये वेगवेगळ्या लीला केल्या. तसा पाहिला तर तो परमात्म्याचा परिपूर्णतम अवतार आहे. एक कार्य ठराविक कार्य करण्याकरताच तो या भूतलावर अवताराला आलेला नाही. इतर अवताराचं जर या ठिकाणी विशेषत्व पाहिलं तर नरसिंह अवतार हा हिरण्यकशिपूला मारण्याकरता घेतला. वराह अवतार पृथ्वीला आपल्या जागेवर आणून ठेवण्याकरता घेतला. मत्स्य अवतार सुरक्षित ते बीज राहावं, प्रत्येक वस्तू सुरक्षित राहावी याच्याकरता मत्स्य अवतार असणारा त्या राजाकरता त्याने घेतला. हे इतर जे अवतार आहेत ते एका कारणाकरता आहे, 1-2 कारणाकरता आहे. कृष्ण अवतार मात्र परिपूर्णतम अवतार आहे. एका कार्यकर्ता आला नाही, कोट्यावधी कार्य करून तो परमात्मा गेला. आणि अशा त्या भगवंतानं गोपाळांनाही आनंद दिला, गोपिकांनाही आनंद दिला. गवळणी अशा होत्या उच्च कोटीच्या गवळ. एका गवळणीचं आपण ते वर्णन पाहिलेलं आहे. उच्च अवस्थेला पोहोचलेल्या त्या गवळणी वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. त्यातल्या एक गवळणीचे असणारा तो पाहिला तर आपल्या लक्षात येईल. आणि अशा त्या गवळणीने भगवंताला संबोधन काय दिलं? मनते नंदाची या पोरे आणि आजी चोरी केली खरे. मिळवलेली सगळी असणारी दही दूध तोपलोणी याची राशी गोपाळानं वाटून टाकली. सगळ्या गोकुळात एकच चर्चा आहे, चोरी कोण करताय, चोरी कोण करताय,
चोरी कोण करताय? लांबचा तर चोर नसला पाहिजे का? दाग दागिन्याला धक्का लावित नाही, वस्त्र यालाही धक्का लावत नाही, आभूषण यालाही धक्का लावत नाही, धान्य यालाही धक्का लावत नाही. तो नेतो फक्त काय, चोरतो काय, फक्त दही दूध तूप लोणी याची चोरी करतो. एका गवळीने सांगितलं, बाई मी सांगते म्हणजे चोराचा पत्ता. काय आहे चोराचा पत्ता? म्हणजे नंदाच्या पोरानं चोरी केलेली आहे. पोराचं नाव नाही सांगितलं, पोराच्या बापाचं नाव सांगितलं. कारण काय होतं, एकाच गल्लीमध्ये 4 नावाचे असतात, एकाच नावाचे 4 जण असतात. बाळू कुणाचा? सकारामाचा का तुकारामाचा का गंगारामाचा का भागवतरावाचा? ते म्हणले बाळू जो आहे तो भागवतरावाचा, म्हणजे पुन्हा सांगावं लागतं वडिलाचं नाव. इथं मात्र गवळण एवढी हुशार, तिनं म्हणली नंदाच्या पोरानं चोरी केली. चला मग निघाल्या महाराज. सगळ्या गवळणी निघाल्या. एका गवळणीने सांगितलं, एवढा गलका तिथं काय सांगणार, तिला काय ऐकता येणार, महत्वाच्या. चला मग त्या 5 गवळणी निघाल्या. आल्या हो 5 गवळणी, 5 रंगाचे श्रंगार करोनी आल्या 5 गवळणी. पहिल्या गवळणीचा असणारी भूमिका तिने ऐकली. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लकलकित ऐका तिची मात. आल्या 5 गवळणी. पहिल्या गवळणीनं तक्रार सांगायला सुरुवात केली. यशोदा म्हणली, काय आहे बोला. पहिली गवळण म्हणली, तुझ्या मुलाला सांग, तुझ्या मुलानं माझ्या घरचं दूध चोरलं. दुसरी म्हणली, माझ्या घरचं दही. तिसरी म्हणली, माझ्या घरचं लोणी. चौथी म्हणली, माझ्या घरचं तूप चोरलं. तूप म्हणलं की यशोदेला राग आला. म्हणली, चुप, तूप आणि तुझ्या घरचं माझ्या लेकरानं तूप चोरावं, माझ्या घरी नाही का? अगं काल एक गाईचं वासरू दाव्यातून सुटलं, उड्या मारत गेलं, तुपाच्या टाकीत पडलं. 500 लिटरची तुपाची टाकी. किती लिटर? 500 लिटरची तुपाची टाकी. शेणा मातीनं भरलेले त्याचे पाय, म्हणून तेवढी तुपाची टाकी मी उलटून टाकली गावाच्या कडेनं वाहणाऱ्या नदीत. तेवढं तूप सांडून टाकलं. तुझ्या घरी तूप असून किती असणार आहे? त्या केसावर घेतलेला प्लास्टिकचा डबा, त्याच्यामध्ये चमच्यावर तूप, त्याचाही घुरट वास यायलेला. पाहुण्याच्या भातावर जर वाढलं तर उलट्याहून पाहुणा मरण, एवढं ते घुरट वासाचं तूप. आणि ते माझं बाळ खाईल का ग? बाळ तसं खातच नाही. बाळ सगुण गुणाचं तान, सगुण गुणाचं तान, सगुण गुणाचं तान, बाळ सगुण गुणाचं तान. बाळ दिसतंय माझीरवान, माझीरवान, बाळ दिसतंय माझीरवान, बाळ दिसतंय माझीरवान. काय सांगता राणे ग गोकुळच्या नावे, काय सांगता राणे ग गोकुळच्या नावे, काय सांगता. 5 वर्षात माझं बाळ अंगणी ग माझ्या खेळ, तुम्ही लटका घेता आळगे गोकुळच्या नारे. सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळ राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गोकुळच्या नारे. यशोदा म्हणली, पुरावा असला तर बोलायचं, नाही तर पुराव्याशिवाय बोलायचं नाही. एक गवळण जरा ताकदवान ते समोर आली. ती म्हणली, कृष्णा, गोरगरिबाच्या घरी चोरी करून स्वतःला लय मोठं समजू नको. माझ्या घरी चोरी करून दाखव, नाही तुला बांधलं तर नावाची चंद्राबाई नाही. कृष्ण म्हणला, पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे, आज रात्री हिच्या घरी चोरी. भगवान तिच्या घरी गेले. पण ती एवढी हुशार होती, तिनं प्रत्येक शिंक्यावर एक घंटी बांधली. प्रत्येक शिंक्यावर घंटी बांधली. पेंद्या आतमध्ये गेला, धांडोळा घेतला. पेंद्या म्हणला, कृष्णा, इथं चोरी करायचं जमत नाही. म्हणजे काय झालं, हे गवळण फार हुशार. किती हुशार? अरे म्हणले, प्रत्येक शिंक्यावर घंटी बांधल्या. काठीनं मडकं फोडायचा प्रयत्न केला की शिंक हलतं, शिंक हल्लं की घंटी हलते, घंटी हल्ली की वाजते. घंटी वाजली की ती जागी झाल्याशिवाय राहत नाही. फार चतुर दिसते म्हणले हे गवळण. भगवान म्हणले, ती किती जरी चतुर असली तरी चतुराचा शिरोमणी पट्ट्या मी आहे. घंटीचा आवाज येऊ द्यायचा का बंद करायचा, त्याचं स्विच माझ्या हातात आहे. कोरोनामध्ये बऱ्याच घंट्या जागेवर बंद करून टाकल्या, त्यांचा माग मुसद्या ठेवला नाही. हे सगळं स्विच मेन माझ्याकडे आहे, तू काळजी करू नको. जा आणि मार त्या मडक्यावर काठी. काठी मडक्यावर मारली, शिंक हल्लं, घंटी हल्ली तरी घंटीचा आवाज निघना. का? देवानं घंटीला धमकावलं. अजिबात आमचे सवंगडी लोणी खातायत, दही खातायत, तूप खातायत, तोपर्यंत आवाज करायचा नाही. हाताची घडी, तोंडावर बोट. सगळ्या घंट्या गप्प.
अहो भरपूर खाल्लं. पेंद्याला वाटलं एवढं आपल्याला तो खाऊ घालतो, त्याला थोडस आपण खाऊ घातलं पाहिजे. चांगला 1.25 किलोचा लोण्याचा गोळा पेंद्यानं हातात घेतला आणि भगवंताच्या जवळ पेंद्या गेला. बोटाला तो गोळा लावला. देवा खा रे. देव म्हणला मला वेगळं खायची गरज नाही, खाऊन तृप्तीचा ढेकर तुम्ही दिला की माझं असणार या ठिकाणी पोट भरतं. अहम वैश्वनारो भूतवा आणि प्राणी नाम देह मिश्रित. मला वेगळं काही खायची गरज नाही. पेंद्या तुम्ही खाल्लं की मला या ठिकाणी मिळतं. पेंद्या म्हणला हे तत्वज्ञान आम्हाला शिकवू नको, हे आम्हाला काही कळत नाही, फक्त एकच कळतं, हे तू खावं असं आम्हाला कळतंय. महाराज पेंद्यानं दिलेला गोळा त्या लोण्याचा त्याला जीभ लावल्या बरोबर ऐका इतक्या वेळेस शांत असणाऱ्या घंट्या खनखन 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 वाजू लागल्या. घंट्याचा आवाज झाला की लगेच सून म्हणली सासूबाई घरात तो चोर शिरलेला दिसतोय, चला धरा पळा. आली महाराज तिच्या आणि आल्याबरोबर बघितलं मुद्देमाला सहित कृष्णाला पकडलाय. ज्या मडक्यातलं लोणी खातो ते मडकं समोर पडलेलं दिसलं आणि ती म्हणली उचल मडकं. सारखं तुझी माय म्हणते धरला तर चोर नाही तर शिरजोर. आता पुराव्यासहित तुला धरलं, उचल ते मडकन चल माझ्या पुढे. तो म्हणला हो मावशी, जमीन करताल पोराच्या नाव, घर करताल पोराच्या नाव, लातूरचा प्लॉट पोराच्या नावावर, आणि तुमचं मडकं मी कशाला घेऊ. हे म्हणले आगाव बोलू नको, तसलं मडकं नाही. हे मडकं जे आहे ते दही दूध तूप लोण्याचं मडकं आहे, हे घेऊन पुराव्यासाठी चल. मग एका हातात मडकं, एका हातामध्ये एक हात असणारा त्या चंद्राबाईनं धरलेला आहे. वडायली महाराज आणि अर्ध्यापर्यंत आल्यानंतर तिला झाला अहंकार. मी म्हणून धरलं, मी म्हणून धरलं, मी म्हणून धरलं. भल्या भल्याच्या जे हाती नाही लागलं ते मी म्हणून धरलं. तो मनातल्या मनात देव म्हणला योगी जपी तपी संन्यासी यांच्या स्वप्नात मी जात नाही. योगी याचे ध्यानी जाताना तू धसी, आणि मी म्हणून तुझ्या हातू लागलोय ग बाई. तसा अहंकार येऊ देऊ नको. अहंकारानं भल्या भल्याची माती झाली आहे, असं करू नको. मी म्हणून तुझ्या हाती लागलोय, मी म्हणून तुझ्या हाती लागलोय. पण ती गवळण काही ऐकायचं आहे, ती वडायलीच मा, ती वडायली. पण तिला अहंकार कमी, तिच्या मालकाला तिच्यापेक्षा जास्त. तिचा मालक भाऊ चालूनच फिरायला. बघा म्हणला आपलं कसं आहे मंडळ, आपलं खटलं कसं आहे, आपलं कुटुंब कसं आहे. गावात एका भादरणीला जमलं नाही ते तिनं करून दाखवलं. शिंक्यावर घंटी बांधली, घंटी वाजली म्हणून तो हाती लागला. भल्या भल्यांच्या तो हाती लागला नव्हता. एवढी ती हुशार आहे, एवढी ती हुशार आहे म्हणूनच बिगर हुंड्याची केली ते सांगायचं. हा हिचा दोघाचा वाढलेला अहंकार भगवंताने विचार केला एका क्षणामध्ये संपवून टाकावा. अर्ध्यात भगवान म्हणले ओ मावशी, एवढा काय मी मोठा डाकू नाही हो, एवढी मोठी काही तुमच्यातली चोरी केली नाही. जे दूध नाचतं ते खाल्लं, काही वेळानंतर ते दूध काय होणार आहे, नाचणार. आणि नाचणारं दूध खाल्लं म्हणून एवढा तुम्ही या ठिकाणी मला एक उजव्या मनगटाला जास्तच पीळ पडायला. उजवं सोडा आणि डावं धरा. या बहादरानं उजवं सोडून घेतलं, डाव स्वतःच नाही दिलं, तिच्या नवऱ्याचं तिच्या हातात. मग ते नवऱ्याच मनगट घेऊन वडायली. वडताना रिकाम गपची पोडना, दातच पाडते आणि जाबाड पडते कुणाला. ती म्हणली कमाल झालं, गायरानातला पार महादेव उगाळून टाकला हिनं. आणि या महादेवाला शिव्या द्यायली. कमाल झाली याची, काय झालंय कायला, असं काय हिच्या डोक्यावर परिणाम झाला असेल, काहीला झपाटला असेल, झालं काय होईल, काय झालं काय महाराज. तिला नवऱ्यामध्ये दिसतोय कृष्ण. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, स्वयरा सज्जन कृष्ण माझा. आताही कृष्ण, बाहेरही कृष्ण. बाकीच्यांना दिसायला तिचा पती आणि तिला दिसायला कृष्ण. त्याच्यामुळे ते पतीलाच ओढायली महाराज. ओढत 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 आणलं अंगणामध्ये. तोपर्यंत हा बाबा आईकडे गेला होता. आई 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 आई, कुणीतरी कुणाला तरी वडीत आपल्याकडे आणायला केलं. यशोदेला सांग. यशोदा म्हणली कोण आहे रे बाबा. म्हणले आपल्याला काय माहिती, उगा येईले करता म्हणून मी सांगाय तुला आलो. मग माझ घरातून शेतघरातून बाहेर चंद्राबाई आल्या. चंद्राबाईने आवाज दिला, ए यशोदे ऐक माझं म्हणणं. म्हणले किती दिवसानं तू सारखं म्हणत होती पुरावा दाखवा, पुरावा दाखवा, पुरावा दाखवा. हे पुरावा आणला. म्हणजे ऐक म्हणलं. यशोदा बाहेर निघणार तेवढ्यात कृष्ण म्हणतो आई एकटी जाऊ नको, मलाही घे ना कडे. मग कृष्णाला घेतलं कडेवर, बाहेर दरवाज्यात आली आणि म्हणली चंद्राबाई काय आहे तुमचा काय तुमचं म्हणणं, काय आहे तुमचं म्हणणं. म्हणल्यानंतर तिनं बघितलं आपलं म्हणणं तर हिच्या कडेवर बसलंय, आपलं म्हणणं हिच्या कडेवर बसलंय. मग आपण कुणाला वडायलो. मग बघितलं मालक. अहो म्हणजे तुम्ही कधीपासून, तुला अर्ध्या वाटातून म्हणाले गोविंद्याचा बाप आहे, गोविंद्याचा बाप आहे, गोविंद्याचा बाप आहे, तरी तुझं ओढणं चालूच आहे. अशा भगवंतानं बऱ्याच लीला त्या ठिकाणी केल्या. शेवटी एके दिवशी घरीच चोरी केली. यशोदेच्या लक्षात आलं. यशोदेने सांगितलं उद्या जाई वना सवे घेऊन गोदना. आणि गोदना घेऊन असणारे भगवान वनामध्ये गेले. राष्ट्राची विश्वाची माय गाय आहे,
33 प्रकारच्या देवाचं वास्तव्य जिच्या शरीरात आहे ती गाय आहे. म्हणून गायीचा सांभाळ, गायीचं संरक्षण, गायीची सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाची ती आणि गायीचं रक्षण भगवंताने केलं. सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले. हा मामा पोरा, हा मामा रे, उमरे वाजे दमा, खेळ भौरा ग बाई भौरा, आबक दुबक तिबक गड्या, त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू, गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी अरे कानोबा, खेळ डाव जाऊन कुरडी. असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ. आणि असे खेळ होते म्हणून भूक लागत होती हो. जुन्या काळामध्ये असे मेहनतीचे खेळ होते म्हणून भूक लागली होती. आणि भूक लागल्यानंतर जेवण केलं की ते चांगलं अंगी लागतं, पचतं. आणि भूक न लागता जर जेवण बळच केलं तर ते पचत नाही, सगळी भरती डॉक्टर. आणि आता पचन अंगी लागणार त्याचं कारण मेहनती खेळ राहिले नाही. मेहनत कुणाला नको आहे. आता खेळच असे आहेत. 50 वर्षाचं इतकेच खेळायले, 5 वर्षाचं इतकेच खेळायले, 25 वर्षाचं इतकेच खेळायले. लुडो तिथंच खेळायले. त्याला ते मेहनत होईना, त्याच्यामुळे भूक लागे ना. मग ते भूक लागली, पेंद्या म्हणला देवा बस झाला. आता बघता बघता 4:45 वाजले. त्याच्यामुळे आता लवकर शिदुऱ्या आण, सगळ्याच्या शिदुऱ्या एकत्रित आणल्या. मग कुणाची जशी जशी परिस्थिती आहे तशी शिदुरी. एक गरीब होता त्यानं लोणचंच आणलं, एक बरा होता त्यानं जवसाची चटणी आणली, एकानं खली साखरेचे खडे आणले तर दुसऱ्यानं वडेच आणले, एकानं मांडा आणला, एकानं धोंडा आणला. धोंडा म्हणजे माळावरचा नाही, पुरण घातलेला धोंडा. एकानं सारे ताक आणलं, एकानं लोणी आणलं, एकानं दही. वेगवेगळे पदार्थ आणले. सगळा काला तयार झाला. पेंद्या म्हणला देवा आता काही लवकर काला प्रत्येकाला देवा, लवकर दे लवकर दे. कृष्ण म्हणला थांब रे बाबा, एक जण यायचा राहिला. म्हणजे आता कोण राहिले? वेळ बराच झालाय, कोण राहिले? म्हणजे माझा वाकड्या यायचा राहिला. वाकड्या आला की काला झाला. वाकड्याची सुदोरी जोपर्यंत याच्यात पडत नाही तोपर्यंत काला पूर्ण होत नाही. अरे म्हणजे वाकड्या येणार नाहीत. रात कालपासून वाकड्या भांडायला, आईला मला काहीतरी दे, उद्या काल्याला जायचंय. ती आई म्हणते 18 विश्व दारिद्र्य, घरी काही बनवलेलं नाही, काय देणार तुला? म्हणजे कृष्ण मला काही म्हण, वाकड्या येणार काहीतरी आणणार म्हणजे आणणार. इकडे काला तयार झाला होता. वाकड्या आईला म्हणत होता, आई गरिबी असली तरी काय झालं, एवढा मोठा असणारा कार्यक्रम आहे, एवढा मोठा उत्सव आहे, त्याच्यामध्ये आपला काहीतरी वाटा असला पाहिजे. ती म्हणजे काय देऊ रे बाळा, काय देऊ? लक्ष गेलं त्या ताकावर. ते थंडगार पडलेलं जुनं 8 दिवसाचं ताक. वाकड्या म्हणला आई ताक आहे ना? अरे म्हणजे ताक आहे रे बाबा, पण ताक न्यायला तोंड भांड नाही ना. म्हणजे भांड्याची काय गरज? एवढं तोंड दिलं देवानं, भांड्याची काय गरज? भांड नसलं तर नसू दे म्हणजे तोंड. मग तोंडामध्ये ताकाची गुळणी वाकड्यानं धरली आणि ती वाकड्या तोंडामध्ये ताकाची गुळणी धरून धावतच सुटला. आता त्याला आवाज करता येत नव्हता. आवाज करावा तर गुळणी. मग लांबूनच नुसते हातवारे करायला. वाकड्याच्या त्या हातवारे पाहिले. पेंद्या म्हणला बघ देवा आला का नाही वाकड्या, पण रिकाम्याच हाताने आला. आता हाच काला खाणार, काहीच काल्यामध्ये टाकणार नाही. हात त्याचे दोन्ही रिकामे दिसायलेत. भगवंतानं ओळखलं. भगवंत मनातल्या मनात म्हणजे पेंद्या रिकाम्या जरी हाताने आला असला तर भरल्या तोंडानं आलाय. तोंडामध्ये ताक भरलेला आहे. आला जवळ वाकड्या. काय वाकड्या होता म्हणता, काय वाकड्या होता. मगापासून बघालो इथं एकही वाकड्या दिसत नाही. वाकड्या असा वाकड्या 3.5 महिने झालं होतं. टायफॉइडचा ताप आला म्हणून त्यानं आंघोळच केली नव्हती. किती महिने? 3.5 महिने. चिपडे जशाला तसे डोळ्याला. एक नागपूरची लाईन पॅक बंद झाली. टोल न भरल्यामुळे नागपूर लाईन एक बंद आणि एक वाहिलेली. ब्रह्मगिरीतून उगम पावलेला, रामकुंडामध्ये प्रवेश झालेला आणि पुढे जायकवाडी प्रकल्पाकडे तिथे धावा आहे. कुठं हिरवा, कुठं पिवळा, कुठं आलं लक्षात. ते त्याचं सगळं तोंड पाहिलं आणि पेंद्याला असा किळस आला. पेंद्या म्हणला कृष्णा अरे याची शिदोरी. अरे म्हणले यानं तोंडात शिदोरी आणली ताकाची गुळणी. आणि ते सारखं खुणवायला हे कुठं टाकायचं, म्हणले टाकायचे कुठं? अरे म्हणले हे सगळा काला तयार झाला, याच्यात जरा मला मीठ कमी वाटायले. काही करू नको वाकड्या, सगळीकडे पडल असा सगळी कोण टाक आणि सगळी कोण इथलं नाही सांगायलो तिकडलं आहे. आणि अशी धार टाकली आणि मग देवाने सांगितलं तो काम म्हणे आला आणि चवी रसाळ हा काला.
असा काला चवीला आला प्रत्येकाला तो काला दिला एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरे तुका म्हणे वाळवंट आणि बरवे पुंडली कवरदार श्री ज्ञानदेव दाते महाराज की गोपाल कृष्ण भगवान की महाराष्ट्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय लावी येणे दुरे तिघाची देवरी तुम्ही वारे दोरी कडे मुद्रा बसवली आंगडी वाहातीच्या धारा घ्या रे दोहीच्या तुम्ही वारे दोरी कडे मुद्रा बसवली गडी बरे हाती डोका कडे मुख पसरोनी गडी कंटे धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम खोलिया ब्रह्मादिका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळे आगे बरिया गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेडी वाकुरी उत्तर अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला श्रीकार्या मुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा म्हणे आणि सुराला गवाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री